नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात? सर्व मस्त आहात ना? तुमच्या गावाला, तुमच्या शहराला पाऊस पडतोय का? इथे तर पाऊस चालूच आहे. मग त्या पावसाबाबत मस्त एक क्रेविंग लागलेली आहे मला. घरी बसून बसून काय यार, क्रेविंग्स नुसते लागतच राहतात. आणि यार इंस्टाग्राम फीडला तर माझी पूर्ण खायचे आणि काय खायचे तीच आज मी रेसिपी बनवते. म्हणजे काय फीड येते मला जास्त, मोमोज. तर आज मी बनवत आहे मोमोज. आज मी घेऊन आलेली आहे रेसिपी ब्लॉग. तर ह्या ब्लॉगला पण खूप सपोर्ट करा. मागच्या डीमार्टच्या ब्लॉगला पण तुम्ही खूप सपोर्ट केलाय, खूप प्रेम दिलाय. असंच आपलं प्रेम पुढे पुढे जात, म्हणजे अजून वाढायला पाहिजे प्रेम. सो आता मी ऑर्डर केलेलं आहे इन्स्टामार्टवरून पनीर आणि ब्लॅक पेपर पावडर. म्हणजे वस्तूंमध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत पनीर मोमोज. आता मी पनीर हे मागवलंय ऑनलाईन आणि बाकी सॉस वगैरे मागवले नाहीयेत. सॉस म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस जातो, अजून सेजवान चटणी जाते. तर ह्या सर्व गोष्टी मी नाही मागवल्या. तर आता बघू कसा व्लॉग होतोय, कशी रेसिपी होते. तर सर्वात पहिले मी बनवून घेत आहे मैदा. कुरकुरे मोमोजला ब्रेड क्रम्स लावतात आणि चिली फ्लेक्स झालं, कुठलं फ्लेक्स लावतात ते. तर मी ते बघितलं पण नाही येते. तर बघू जे आहे. एक पनीर म्हणजे पनीर मोमोज बनवणार आहे. डिपिंगसाठी चटणी बनवते. बघू चटणी बनवली तर बनवली, कारण त्याच्यामध्ये लाल मिरच्या वगैरे टाकायच्या आहेत. तर लाल मिरची नाही आहे माझ्या, लाल मिरची नाही माझ्याकडे. मग तुम्हाला ते सांगते. म्हणजे आहे त्या गोष्टींमध्ये मी बनवत आहे पनीरचे मोमोज. कसे बनतायत ते आपण नक्की बघूयात आणि कनेक्ट राहा. आता मी ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवते. मैद्याचं पीठ मळायला घेते आणि मग तुमच्याशी जरासं गप्पा मारते. चलो या. सर्वात पहिली घेतली आहे आपण परातीत मी तुम्हाला बोललेली ऑलरेडी मैदा आहे. तर मैदा मी अर्धा यूज केलेला, कशाला काय माहिती. त्याची लास्ट डेट काय आहे? बापरे, हा ऑगस्ट पर्यंतच यूज करू शकतो. सो मी आता याला यूज करून टाकते. यूज बाय 28 ऑगस्ट, म्हणजे लास्ट महिना पुढचाच आहे. सो आता पीठ मळून घेते. तर सर्वात आपण आधी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तो मळून घेऊया. 1 वाटी आणि 1 आणि अर्धा वाटी चवीनुसार. त्याचे 30 मिनिटं तेल लावून ठेवून देऊया आपण. 20 मिनिटं ह्याला, 20 नाही तर 30 मिनिटं. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि अद्रक आणि लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट पण एकदम बारीक हे केलंय. आणि आता ह्यामध्ये आपण पनीर किसून टाकणार आहे. त्यानंतर जे जाड राहिले असेल त्याची चुरा करून टाकूया. आणि कांदा एकच टाकला आणि तिखट मिरची टाकलेली आहे मी. त्याच्यामध्ये ऍक्च्युली सेजवान चटणी पण टाकतात. जर मला बाहेर दुकानात भेटली आता तर मी जाऊन आणते सेजवान चटणी, थोडीशी टाकते, नाहीतर मग तिखट मसाला टाकेल. सेजवान चटणी भेटलेली आहे, थोडीशी जाणार ह्याच्यामध्ये सेजवान चटणी, एकदम थोडीशी. सो गाईज, त्यानंतरला मी हे पण टाकलेलं आहे ब्लॅक पेपर पावडर. ऍक्च्युली विसरली सांगायला. आणि मीठ पण टाकलं. काय झालं, मला हे खोलताच येत नव्हतं. युट्यूब वरती मी बघितलं हे कसं खोलायचं, तर तिने तर पूर्ण हे काढलं, त्याच्यानंतर हे काढलं. मग मी डायरेक्ट सुरीने ही आपली जी जागा असते ना ती काढून टाकली डायरेक्ट सुरीने. तिने ही वरचं पण काढलेलं. आणि हे नंतर हे जे गोल दिलेत ना ते तसं, आणि थोडंसं टाकायचं. मी टाकले ऑलरेडी त्याच्यामध्ये. सो मीठ पण टाकलं. आता हे स्टफिंग हलवून घेते. आणि सेजवान चटणी पण थोडीशी टाकलेली आहे.
गाईज आता मी बनवायला घेत आहे मोमोज. इथे पीठ आपलं तयार आहे. आता डायरेक्ट पुऱ्या वगैरे करू की छोटस बघू कसं काय होतंय. ते जास्त मैदा पण नको लागायला. स्टफिंग जास्त पाहिजे आणि हे जे मैद्याचं कोटिंग असतं ते कमी पाहिजे. मग ते खायला कसं चांगलं लागेल की हा बाबा नुसतं ते मैदा पण नाही छान लागेल. असं बघू आता कसं बनतंय काय बनतंय. एकदम पातळ लाटायचे ना आधी. पहिल्यांदा बनवते. मला खूप असं स्टीम होईपर्यंत तर जीवात जीव नाही येणार की कसं बनेल कसं नाही. एकदा स्टीम वगैरे झालं ना का मग काय नाही वाटणार. छोटूस एक ग्लास, एवढ्याशा ग्लासाचं होईल. लई छोटा झाला हा. आहे ते लाटून घेतलेलं आहे. एवढंच लाटलंय ते. नाही माझा फर्स्ट मोमोज. माझा फर्स्ट मोमो इथे तयार आहे. खूप बारीक आहे पण ठीक आहे. फर्स्ट मोमोज तयार झालेले आहेत आणि पटापट आता मी बनवायला घेते. काय माहिती किती उशीर होईल कारण का चारच आताशी बनलेत आणि खूप टाइम जाणार मला तर वाटतं. स्टीम पण व्हायचे अजून. बापरे. ठेवलेला आहे मी इथे 20 मिनिटावर ठेवलेला आहे. स्लो गॅसवर ठेवू का? सर इथे बनत आहेत आपले मोमोज. खाली बसले मी. एवढ्या वेळ उभं राहायचं म्हणजे शूट करायला खरंच कोण नाही. तर मी कशी स्टफिंग भरते त्याच्यामध्ये ते ऍक्च्युली सर्व दाखवायला पाहिजे. पण कसं दाखवणार व्हिडिओ जर कोण आहेच ना म्हणजे शूट करायला. हे गोल राऊंड मारला की आणि मग इझिली त्याला जॉईन करून घेते. माझा फेस नाही येणार. मागे लाईट आहे. मोबाईलच कोण धरायला नाही तर मी काय करू यार. मला विश्वास होत नाही की हे मोमोज मी बनवलेले आहेत. इथे स्टीम झालेले आहेत. येस मी बनवलं आणि टेस्ट नाही केलं. इथे स्टीम मोमोज तयार झालेले पहिल्यांदा आयुष्यात. पहिल्यांदा. खरंच किती दिवस झालं मला पनीर मोमोज खायचे होते. रॉक पेपर सीझर शू मध्ये बघितलं असं स्टीम मोमोज जास्त खातात. असं माझं खूप क्रेविंग व्हायची. पण त्या दिवशी पार्सल पण आणलं होतं. पनीर मोमोज पार्सल पण आणले होते. पण एकदम मला नाही आवडले. त्याच्यामध्ये मेयोनीज पूर्ण मिक्स झालं होतं. खरंच एक नंबर टेस्ट. त्याच्यासोबत डिप करून खाऊया यार. पहिले काय ना मी घरी बनवले. खरंच खूप भारी. 200 रुपयाच्या पनीर मध्ये तुम्ही लय काय काय लय खाऊ शकता.
मीठ पण बरोबर पडलंय, म्हणजे पिठात पण मीठ जास्त झालेलं नाहीये, स्टफिंग मध्ये पण मीठ एकदम बरोबर आहे. इकडे आपले सेकंड मोमोज पण स्टीम करून झालेले आहेत, ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया. गरम आहे. यांना फोन केलेला तर यांना टाइम होणार आहे, तर यांना फ्राय पाहिजे, सो मी स्टीम वाले खाऊन घेतले जे गरम गरम होते ते. हे आल्यावरती मग फ्राय करेन बाकीचे आहेत ते. मला खरंच मला खरंच विश्वास होत नाहीये की मी स्टीम मोमोज घरी बनवले फायनली. स्टीम पण खूप छान, पहिले मला नाही आवडायचे, पण आता मी जेव्हा रॉक पेपर सीझर वगैरे बघायला लागले ना, तर मला खाऊशे वाटायचे आणि एकदा टेस्ट केली तर खरंच छान लागले मोमोज. एवढे पण काय वाईट नव्हते. पनीरवालेच आवडतात मला, व्हेजवाले अजिबात आवडत. चिकन तर मी खात नाही, व्हेजवाले मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामध्ये नुसते भाज्या कोबी असते, सो मला हे पनीर मोमोजच आवडतं. तुम्ही सुद्धा मोमोज लवर असतील तर नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. बाहेर खाण्यापेक्षा बाहेर 110 रुपये पनीर मोमोजची बोलते, 110 रुपये, 120 रुपये. घरी जर तुम्ही दोघे जण असतील आणि 200 रुपयाचं पनीर, 100 रुपयाचं पनीर मागून जर तुम्ही घरी बनवून खात असतील तर काय वायाला जाते. 100 रुपयामध्ये किती मी मोमोज बनवले, अर्धे मगाशी खाल्ले, अर्धे आता खाते. आणि चवीला पण एकदम भारी पनीर. 11:15 वाजता मी फ्राईड मोमोज चालू केलेले आहेत. पनीरचे जे स्टीम केले होते ते 11:15ला स्टार्ट केले. लिटरली आता ना दिमाग माझं खराब झालं, म्हणून मी खाऊन घेतलं. तर 12 नंतरला उपवास चालू होतोय आषाढी एकादशीचा. मला काय, मी माझं खाऊन घेतलेलं आहे. टाइम टेबल बघतच नाही घरामध्ये, एकतर लिटरली आता माझा मूड ऑफ आहे. त्याला मी फ्राय करून देते आणि आपली झोपते कामं उरकून. गार्गी हाय कर, गार्गी पण आलेली, गार्गी ते खाल्ली. आपले फ्राय मोमोज पण तयार झालेले आहेत. माझं पिल्लू बघा, का ते. चला व्लॉग आता इथेच एंड करते. आता आषाढी एकादशीची सुरुवात झालेली आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. हा व्लॉग कसा वाटला, रेसिपी कशी वाटली आणि माझे स्टीम मोमोज आणि फ्राय मोमोज कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.